जो माझं अनन्य चिंतन करतो, लक्षात घ्या, अनन्य बरं का, म्हणजे याच्यात कधी न्यूनता नाही आहे. अनन्य चिंतेऊन तो मान, म्हणजे ज्याचं भगवान तर म्हणतात की बाबा कधीही, बाबाजी म्हणतात ना, जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या काम, म्हणजे एवढं अनन्य पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये अंतर नको. आपण म्हणतो नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, किती नित्य नेम पाहिजे, लक्षात घ्या, एवढं अनन्य पाहिजे. एवढं एक ठिकाणी असं झालं की एक मुलगी छोटीशी आहे, 5 ते 6 वर्षाची आहे. आता यांनी सांगितलं की ज्ञान आणि अध्यात्म यांची कशी जोड दिली गेली पाहिजे, खूप सुंदर सांगत होते. आणि अध्यात्माची खूप गरज आहे आजच्या या युगामध्ये. ती मुलगी जिद्दी होते. आई भगवान शंकराच्या मंदिरात पूजा करायची. सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शनास. सोमवारी भगवान शंकराचे, त्याने सांगितलं, आई तू देवाची पूजा करतेस ही मला मान्य आहे, तो देवाला महादेवाला पाणी घालते खूप मला मान्य आहे, तो अनन्याने भगवंताची अत्यंतिक सेवा करते, परंतु आई तो एवढी सेवा करून देव तर सगळ्यांना सारखा देतो, मग आपल्याला गरीब का ठेवलं? प्रश्न आहे बरं का. आपण एवढे गरीब का? आपल्याला का दिलं नाही? आपल्याला खायला दाणे नाही, आपण पूजा करतोय, आपल्या घरात अन्न नाही, एक वेळचं खायला नाही, मग देव तर सर्वांना सारखा देतो, आपल्याला का कमी? एवढी 5 ते 7 वर्षाची मुलगी विचारते आहे, आईला प्रश्न करते आहे, जिद्दीने करते आहे, आई का गरीब आपण? आईने सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर हाच देऊ शकतो, तो म्हणजे महादेव. तो ने महादेव कुठं भेटेल? आता ती जिद्दी होती बघा. आता आपण सहज बोलतो जंगलात भेटेल, कुठं भेटेल? जसं याला तुम्हाला माहिती आहे की ती ध्रुव बाळाला सांगितलं जंगलात भेटेल, उपमन्यूला सांगितलं जंगलात भेटेल, 5-6 वर्षाच्या असताना त्यांना सांगितलं, हिला सांगितलं जंगलात भेटेल. देवा तुला कोठे पाहू, कुठल्या वनात जाऊ, देवा तुला कोठे पाहू, कुठल्या वनात जाऊ, कुठल्या वनात जाऊ, देवा तुला कोठे पाहू, कुठल्या वनात जाऊ, देवा तुला कोठे पाहू, देवा तुला कोठे पाहू. लक्षात ती गेली एक वटवृक्ष झाडा खाली बसली, आणि 2 झाडं फार पवित्र आहे. भगवंताला प्रसन्न करायचे असेल तर एक वडाचं झाड आणि एक पिंपळाचं झाड, एक वडाचं झाड आणि एक पिंपळाचं झाड. तुम्ही म्हणाल पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू येतात. कोण येतात? स्वतः लक्ष्मी आणि विष्णू. त्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाला दिवा लावला तर ती लक्ष्मी तशीच घरात येते शनिवारच्या दिवशी. म्हणून काही लोक होते पिंपळाच्या झाडाखाली भूतरात अवदसा राहते, तिला बी जागा दिलेली आहे, तिचंही चिंतन आहे. परंतु लक्षात घ्या, आपल्याला जर काही प्राप्त करायचं असेल तर आत्ताच महाराजांनी सांगितलं की आश्वस्त, म्हणजे जिथं पिंपळाचं झाड आहे ती माझी विभूती आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे, लक्षात घ्या. ही वडाच्या झाडाखाली बसली, योगायोगानं जिद्दी होती आणि जिद्द करायचीच असता. असं सांगितलेलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम, किंवा श्रद्धा विश्वास रूपिणी. ज्यावेळेस रामायणामध्ये सुरुवात होते त्यावेळेस एक शब्द आहे, एक श्रद्धा आणि एक विश्वास. परमेश्वराकडे जायचं असेल तर एक तर श्रद्धा पाहिजे आणि दुसरा म्हणजे विश्वास पाहिजे. अरे मी देवाकडे आलो पण माझा विश्वास नाही, आलाच कशाला? लक्षात काय? येण्याचं कारण काय?
माझी श्रद्धा नाही बाबा, मग काय उपयोग काय, तुला तू कोरडा जाशील. म्हणून ती श्रद्धेने आली, जिद्दीने आले आणि बसली तर बसली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. योगानं त्याच रस्त्याने पार्वती आणि शंकर चालले. पार्वतीने सांगितलं, भोले बाबा थांबा इथं, ही मुलगी तुमचं नाव घेते. अगं म्हणे संसारिक लोक आहे, यांचं नाव घ्यायचं काय, म्हणून आपण प्रत्येकाकडेच पाहायचं का. भोले बाबा सहज बोलून गेले. म्हणे अहो ती कशासाठी बसली हे तर विचारा. मला माहिती म्हणे ती कशासाठी बसली, पण तिच्या प्रारब्धात संपत्ती नाही, सुख नाही म्हणे, तिच्या प्रारब्धातच लिहिलेलं नाही घरामध्ये. पार्वतीने सांगितलं असं नाही, तुम्ही देवादिदेव महादेव आहे, हिला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे पार्वती देऊनही उपयोग नाही. आता बरं का बारकाई नाही का, हिला दिलं तरी उपयोग नाही. तू म्हणते देते तर मग काय हरकत नाही. भगवान शंकरानं तिला एवढं असं सुंदर असं, आपण बटवा असतो ना त्या काळातला, त्याच्यात एवढ्या सोन्याच्या मोहरा दिल्या, जा घेऊन खर्च. ती 7-8 वर्षाची मुलगी आली. तिला रस्त्याने परत सहज वाटला तर शौचाला जावं म्हणून बाहेर ती निघाली. ते नेमकं दगडावर ठेवलं बाजूला. दगडावर तिने टेकलं, एक बाजूला गेली, तेवढ्याच चिमणे ते उचलून नेलं. पाहते तर रडायला लागले. आई आई आई. घरी आल्यावर मला दिलं होतं पण ते गेलं. आईला वाटली चाटच मारती, विश्वास बसत नाही ना. ती पण जिद्दीच होती. दुसऱ्या दिवशी ती परत गेली. परत ओम नमः शिवाय. पार्वतीने सांगितलं, देवा तिचं प्रारब्ध कसं काय असं, पण ती लहान आहे, तिचं मन मोकळं आहे, मन शुद्ध आहे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्या हो. मोहे कपट छल छिद्र न बावा, निर्मल जन सो मोही पावा. तिचं निर्मळ मन आहे देवा. तिच्या प्रारब्धात जरी काही नसलं तर पण तुम्ही दाताय, द्या अवघड दाणे, एकदा द्या परत. बरं म्हणे पार्वती देतो. आता देवाचं आता आपल्या घरातच तसं राहतं तर बाकीचं आता देव ऐकतच नव्ह. शेवटी सांगितलं पार्वती आता हिला देतो, परीस म्हणे देऊन टाकेतो. हिने जायचं आता सोनं केलं, कुठं जर स्पर्श केलं का सोनं होऊन जाईल. अहो तिने परीस म्हणे गेलं, ते नेमकं नदीजवळ गेली, हातपाय धुवायला, ते माशानेच गिळून घेतलं. ही गेली घरी आली. आईला सांगायला लागलं, आई आई आई. म्हणे काय गेला, जो मनी दिला होता म्हणे. आई म्हणे चाटा नको मारू, तुझं देव तसा तूच तशीच. आईचा विश्वासच आईला माहीत नव्हतं. ही म्हणे आई मी परत जाते आता या. हे बघा जीवनामध्ये भक्तीची जी काही हे आहे, आपल्या श्रद्धेची काही हे आहे, ही तुटू द्यायची नाही. जी जिद्द आहे, जी जिद्द आज आमच्या दिग्वतकरांनी लावून ठेवली आणि ती परंपरा टिकून ठेवली, जिद्द म्हणतात. लिंक तुटली नाही. मधुगिरी बाबा या, माधुगिरी बाबा या, भाऊ पाटील या, गणेश बाबा या, पण बाबाजीचा हा वर्धापन दिन करा, ही जिद्द आहे, ही लिंक आहे. वडाखाली जाऊनच बसायचं, तो कार्यक्रम घडूनच आणायचं. लक्षात घ्या, हे वैशिष्ट्य आहे. नाही पण करायचं, करीत राहायचं. कर्म हे आपल्याला बदलवता येतं, प्रारब्ध हे बदलवता येतं. लक्षात घ्या. कधी कधी आपण हे बाबाजी ज्या वेळेस दहेगावमध्ये सहज श्रीधर काका म्हणले, बाबाजी अहो दरवेळेस तुम्ही तिथं जातात पंढरपूरला, तो पंढरपूरचा पांडुरंगच इथं का नाही, इथं का आला नाही आणि इथं का त्याचं दर्शन घडणार नाही. जर सावतोबाने मळ्यात आणला, नवे चोकोबाच्या बाळतपणाला आला, एकनाथ महाराजांच्या श्रीखंडाच्या रूपात घरात राहिला 14 वर्ष पाणी भरायला, तर आपल्या दहेगावात का येणार नाही. बाबाजी म्हणे का नाही येणार, येईल. कारण आमच्या महाराष्ट्राच्या संतांनी देवाकडे जावं लागलं नाही. देव अयोध्येला जरी जन्माला आला असेल तर तो महाराष्ट्रात संतांनी इथं आणला. कृष्ण भगवंत मथुरेला जरी जन्माला आले असेल तर एकनाथ महाराजांनी इथं आणलं. ही संतांची भूमी आहे. लक्षात घ्या. ही